गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजनांना, आईवडिलांना आणि तुमच्यासारख्या रसिक चोखंदळ प्रेक्षकांना नमस्कार करून मी माझी आवड सादर करीत आहे. श्रोतेहो, माझं नाव नानासाहेब गणपतराव जोशी, हाल मुक्काम सरपंच नगर नांदेड. माझं मूळ गाव धर्माबाद तालुक्यातील बाळापूर. प्राथमिक शिक्षण बाळापूर येथे झालं. माध्यमिक आणि हायस्कूलचं शिक्षण धर्माबाद येथे झालं. पण मॅट्रिकचे शेवटचे 4 महिने नांदेडच्या पीपल्स हायस्कूलमध्ये काढावे लागले आणि मार्च 1965 मी मॅट्रिक उत्तीर्ण झालो. मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. आमच्या वडिलांना फक्त 21 रुपये 8 पैसे पेन्शन होता. माझे वडील निजामाच्या काळातील तहसीलमध्ये नगदी नवीस म्हणजे कॅशियर म्हणून होते आणि त्यामुळं बाकी काही उत्पन्नाचा सोर्स नव्हता. आमची तशी घरची भिक्षुकी होती. आमचं अण्णा जोशी असणं भिक्षुकी होती आणि 21 रुपये 8 पैसे पेन्शन एवढंच आमचं काय ते उदरनिर्वाह होत होता. त्यामुळं नोकरी करणं आवश्यक होतं. नोकरीसाठी त्या काळात म्हणजे विशेष म्हणजे टायपिंग फार आवश्यक होतं. टायपिंग शिकायचं म्हणजे टायपिंग शिकायला पैसे लागतात. मग काय करायचं. मग मी त्यावेळी आपल्या नांदेडचं सध्याचं रेल्वे स्टेशनजवळचं जुनं बस स्टँड आहे ना, तेच पूर्वी मुख्य बसस्थानक होतं आणि तेथूनच सगळं गाड्या बाहेरगावच्या गाड्या सुटत होत्या. हे नवीन बसस्थानक 1969 अस्तित्वात आलं. ही 1965-66ची गोष्ट मी सांगतोय. आणि मी त्या बसस्थानकावर सकाळी 5 ते 8पर्यंत वृत्तपत्र विक्रीचं काम करत होतो आणि नंतर काही दिवस सोलापूर मशिनरी अँड जनरल स्टोअर्समध्ये कारकुनाचं काम केलं आणि काही दिवस घरोघरी लायब्ररीचे पुस्तके वाचून वाट्याचं काम केलं. मग त्या मिळालेल्या पैशातून मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन शिकलो. टंकलेखन त्या काळामध्ये कलेक्टर ऑफिसच्या पुढे GV जैन टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट म्हणून एक होतं, टायपिंगचं इन्स्टिट्यूट. तिथून मी शिकलो. तिथे 5 रुपये फक्त टायपिंग फीस होती आणि मी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो, मराठी आणि इंग्रजी. टायपिंग उत्तीर्ण होतात अगदी थोड्याशात फार अल्पावधीतच मला एसटी खात्यामध्ये आमच्या एका भाच्याच्या सौजन्यानं नोकरी लागली. कुठलीही शिफारस नाही, काही नाही. नोकरी त्यावेळेला रोजंदारीवर आम्हाला ठेवण्यात आलं होतं. रोजंदारीचा दर त्यावेळेला 3 रुपये 28 की 30 पैसे काहीतरी होता. म्हणजे महिन्याकाठी 4 रविवारचे पैसे वगळून 78-80 रुपये असं काहीतरी मिळत होते. त्यातले अर्धे पैसे मी गावाकडे पाठवत होतो आणि अर्धे पैसे नाही, त्यातले काही पैसे आमच्या थोरल्या भावाकडे देत होतो, कारण मी त्या भावाकडेच राहत होतो आणि 5-7 रुपये माझ्यासाठी मी ठेवून घेत होतो. असा प्रकारचा उपक्रम चालू होता. मग काही दिवसांनी आम्हाला एसटी खात्यात आम्हाला कायम करण्यात आलं, म्हणजे परमनंट करण्यात आलं. परमनंट केल्यानंतर त्या आमचा पगार साधारण 120 ते 22 रुपयाचा काहीतरी होता महिना. आणि आता पैसा पगार नियमित सुरू झाला, नोकरी कायमची झाली. आता काहीतरी म्हणजे छंद जोपासा, म्हणजे लहानपणापासून मला संगीताची आवड होती. विशेषतः तबला शिकावायचं खूप वाटत होतं. लहानपणी घरी बसल्या त्या पाटावर बसून बसायच्या पाटावर ठेका धरणं किंवा लोट्यावर ठेका धरणं असं काहीतरी ते होत होते आणि ते एक नाद होता, त्यामुळे ती आवड होती. आता नांदेडला संगीत शिकायचं म्हणजे त्या काळी डॉक्टर अण्णासाहेब गोंदकरांचं गायन वादन विद्यालय वजिराबादला पुंडलिकवाडीतील देवीदासराव नांदेडकर यांच्या घरामध्ये त्यांचं विद्यालय होतं आणि त्या विद्यालयाच्या बाजूलाच म्हणजे पेंटर झाडबुके यांचं फोटो स्टुडिओ होतं. पेंटर झाडबुके सुद्धा एक उत्कृष्ट तबलची होती. म्हणजे फोटोग्राफर जितके उत्कृष्ट होते तितकेच ते निष्णात तबलची होते. ते तबला अलंकार होते. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही गायनाच्या मैफिली गेल्यानंतर फोटो काढताना भले चांगल्या दिग्गजांचे फोटो काढताना त्यांना समेवर फ्लॅश ती मारत होते. हे किती आवड ताण असो की आवड ताल असो, हे ते ताना मात्रा सगळे झाल्यानंतर बरोबर त्या समेवर यायच्या वेळेला त्यांनी फ्लॅश मारायला लाईट लागलं की सगळेजण म्हणजे मोठा हाशा पिकायचा आणि टाळ्या वाजवायचे आणि
पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे सारखे गायक तर अक्षरशः त्यांनी गाता गाता उठून त्यांचं झाडबुकांचं अभिनंदन केले, असं झाडबुकांची खासियत होती. तर मग अण्णासाहेबाकडे मग विद्यालयात प्रवेश घेतला. 5 रुपये शुल्क होतं, 2 रुपये प्रवेश फी होती. एवढे पैसे भरून शिक्षण म्हणजे तबला वादन शिकायला सुरू केली. अण्णासाहेबांच्या शिस्तीविषयी, कडकपणाविषयी बरीच माहिती होती, पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र एकदा आलीच. मी त्याचं असं झालं म्हणजे मी एक 2-3 दिवस क्लासला गेलोच नाही, डुम्मा मारला. 4थ्या दिवशी जेव्हा गेलो ना, तेव्हा विद्यालयात गेल्यानंतर मला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. त्यांची खोली स्वतंत्र होती. त्या म्हणजे छोटीशी 2x4ची एक बिछायत होती, गादी होती. त्या गादीवर स्वच्छ पांढरे शुभ्र चादर आणि वर दासगण महाराजांचा फोटो, समोर हार्मोनियम, आणि तिथे बसून ते सगळे विद्यार्थ्यांना धडे देत होते. मग तेथून मला त्याची खोलीत बोलावून घेतलं आणि म्हणाले, अगदी याच भाषेत म्हणाले, का हो नानासाहेब, तुम्हाला एसटीचा पगार हारामासा मिळतो काय? माझ्या काहीही लक्षात आलं नाही. मी लट 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 कापत होतो आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता. मग थोड्या वेळाने त्यांनीच खुलासा केला की अहो, तुम्ही नोकरी करता, तुमच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी करता. मग त्यांच्या तोंडातला घास काढून त्यांचे त्यासाठी खर्च करायची पैसे त्यातला काही भाग काढून तुम्ही ते विद्यालयात खर्च करता. मग ते पैसे सार्थकी लागावं असं तुम्हाला वाटत नाही का? असं डंबा मारलं तर तुम्ही शिकताल काय? मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा, डंबा मारण्याला चालत नाही, डंबा मारणं किती अयोग्य आहे. आणि त्यांनी जाणीव करून दिली की बाबा, आपल्या जबाबदारीची म्हणजे कुटुंबाचा पैसा, तुम्ही कुटुंबाच्या हिश्श्याचा पैसा घेऊन तुम्ही ते खर्च करता, पण ते शिकत नाहीत. तर त्यामुळं तेव्हापासून मात्र मग नंतर कधी शेवटपर्यंत त्यांना न विचारता मी कधीही क्लासला डुंबा मारला नाही. हरिधर क्षण को आज मन तरपत हरिधर क्षण को आज मोरे तुम बिन बिगड़े सगर काज हो बिनती करत रखियो लाज मन तरपत हरिधर क्षण को आज तुमरे द्वार का मैं हूँ जोगी तुमरे द्वार का मैं हूँ जोगी हमारी ओर नजर कब होगी सुनो मोरे व्याकुल मन का बाज तरपत हरिधर क्षण को आज मन तरपत हरिधर क्षण को आज बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊं बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊं
राज तरपत हरि दर्शन को आज मन तरपत हरि दर्शन को आज। मुरली मनोहर आस न तोड़ो, मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ, दुख भंजन मोरा साथ न छोड़ो, हरिओम हरिओम हरि हरिओम, दर्शन भिक्षा दे दो, मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ, दर्शन भिक्षा दे दो मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ, 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 मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ। श्रोते हो, मला चित्रपट गाण्याची आवड अशी लागली की म्हणजे अगोदर त्या गाण्याच्या चालीवरील काही भक्तिगीतं, भावगीतं, संतांची काही भजनं वगैरे ही अगोदर ऐकली आणि ती ऐकल्यानंतर मग सिनेमाचं मूळ गीत ऐकलं. त्यामुळं त्या मूळ गीताचं अजून जास्त मला आकर्षण झालं. आता उदाहरणार्थ संत तुकड्याचा संत एक अभंग आहे, काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे. तर ह्या चालीवर घटा घन घोर भय शोर मचाए शोर मेरे सनम आजा रे आजा. घटा घन घोर घोर शोर मचाए शोर मोरे सजने आजा आजा मोरे सजने आजा. तसंच दुसरं गाणं म्हणजे त्यावेळेस शाळेमध्ये प्रभात फेऱ्या निघत होत्या. प्रभात फेरी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. त्यावेळेला मग प्रभात फेरीची गाणी विजयी विश्व तिरंगा प्यारा आणि पुन्हा प्यारा हिंदुस्थान आहे हे झालं की मग आमचे भविष्याचे मधुकरराव पाठक म्हणून एक शिक्षक होते. मग त्यांनी एक समरगीत त्यांनी सांगत होते आम्हाला. समरगीत असं होतं, या बंधूनो या रे या नवे राष्ट्र आपण निर्मू संघटित होऊ सारे संघटित राहू झिमझिम से बादरवा मस्त घटाए छाए पिया तू ही आजा आजा पिया तू ही आजा. पर से बादरवा मस्त हवाएं आई पिया घर आजा आजा पिया घर आजा. असं आता आपण दुसरे उदाहरण म्हणजे त्या काळामध्ये मी काही दिवस 1965 काय महिनाभर मला औरंगाबादला राहायचा प्रसंग आला होता आमच्या मामाकडे. तर त्यावेळेस गणेशोत्सवामध्ये गणपती मेळ्याचा कार्यक्रम होत होता. त्या मेळ्यामध्ये काय सिनेमाच्या चालीवर कोणीतरी आपली असं नवीन गाणं काहीतरी रचायचं आणि ते म्हणत नाचायचं. त्यावेळी ते एक मनोरंजनाचा भाग होता. आणि त्याच्यामध्ये आपली आपणास माहीत आहे की पंडित राजा काळे म्हणून जितेंद्र अभिषेक यांची पट्टी शिष्य आहेत सध्या, ते मुंबईला असतात सध्या. तर ते त्या काळात ते 15-16 वर्षाचं असताना अगदी त्यांनी त्यावेळेस चड्डीवर होती अक्षरशः ते त्या खानदानमधल्या गाण्याच्या चालीवर ते एक गाणं म्हणत होते, मोल नूरले शोखाला कलियुगात या 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 बायको म्हणते नवऱ्याला टेरली साडी मध घ्या आनानाथ प्राणनाथ आनानाथ प्राणनाथ नील गगन पर उडते बादल. लक्षात आलं असलं तुमच्या म्हणा. तर ते त्यातलं शेवटी जे आनानाथ प्राणनाथ जे म्हणत होतं ना ते सुद्धा ते त्या गाण्यानंतर ते संगीत होतं ना त्या तलीवर आनानाथ प्राणनाथ
नील गगन पर उड़ते बादल आ आ आ, धूप में जलता खेत हमारा कर दे तू छाया। ही अशी गाणी म्हणत दुसरे गाणं असंच होतं, कॅमेरा घेऊन आला फोटोग्राफर रंगला, लग्नात माझ्या सासऱ्याने हुंडा हा दिला, क्या कहने माशाअल्लाह नजर सी आपकी, जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी। क्या कहने माशा अल्लाह नजर तीर आपकी, क्या कहने माशा अल्लाह नजर तीर आपकी, जी चाहता है खींच लो तस्वीर आपकी, जी चाहता है खींच लो तस्वीर आपकी। अशा म्हणजे या मूळ सिनेमाच्या गाण्यावरील ही गाणी ऐकून मूळ त्या गाण्याची मला आवड निर्माण झाली। आता शाळेमध्ये शिकत असताना आपल्या साने गुरुजीची प्रसिद्ध कविता आपणास माहीत आहेच आहे, खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे तेरे कुछे में अरमानों की दुनिया लेके आया हूँ। तेरे पूछे में अरमानों की दुनिया लेके आया हूँ। हे गाणं जुन्या दिल्ली चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं, नौशाद यांचं संगीत, शकील बदामी यांचं गीत, ते गीत आपण आता ऐकूया। तेरे पूछे में अरमानों की दुनिया लेके आया हूँ, तुझे पर जान देने की तमन्ना लेके आया हूँ। मिला था दिल से जब दिल याद करो, भूलने वाले अरे ओ भूलने वाले। मिला था दिल से जब दिल याद करो, भूलने वाले अरे ओ भूलने वाले। उसी बीते जमाने का सहारा लेके आया हूँ, तुझे पर जान देने की तमन्ना लेके आया हूँ। जिगर में दर्द दिल में चीस और आँखों में दो आंसू अरे आँखों में दो आंसू। जिगर में दर्द दिल में चीस और आँखों में दो आंसू अरे आँखों में दो आंसू। जरा तू देख ले आकर मैं क्या क्या लेके आया हूँ, तुझे पर जान देने की तमन्ना लेके आया हूँ। वो अफसाना मोहब्बत का कभी जो तूने छेड़ा था, कभी जो तूने छेड़ा था। वो अफसाना मोहब्बत का कभी जो तूने छेड़ा था,
छेड़ा था, वही अफसाना होठों पर अधूरा लेके आया हूँ। तेरे कूचे में अरमानों की दुनिया लेके आया हूँ। श्रोतेहो, मी ऐकलेलं आणि माझ्या आठवणीनुसार पहिलं चित्रपटातील गीत म्हणजे जन्म जन्म की फेरीमधील जरा सामने तो आओ चलिए हे गाणं. तर त्या गाण्याचा विषयी थोडं सांगायचं म्हणजे त्या काळात धर्माबादला पानसरे टॉकीज होती. ती टॉकीज म्हणजे बोर्डाचे ताटवे आणि वर एक टीन शेड. त्यामुळे तिथे मॅटनी शो होत नव्हता. संध्याकाळचा 7:30 आणि 9:30 2 शो होत होते. तर ते त्या नवीन सिनेमा लागला की त्याची जाहिरातीसाठी म्हणजे पहिल्या दिवशी बँडवरे धर्माबाद, रत्नावळी, बाळापूर या तिन्ही गावातून बँडवरे त्या हातात मोठं पोस्टर घेऊन त्याची मिरवणूक काढून जाहिरात होत होती. आणि ती ह्या सगळा ताफा आमच्या गावाच्या वेशीवर आला की ते बँडमधला एक नारायण नावाचा ग्रस होता. तो क्लॅरिनेटवर इतकं छान गोड आवाजामध्ये ओ मुझे किसी से प्यार हो गया किंवा दुनिया वालों से दूर जलने वालों से दूर हे गाणं इतकं नुसती धून वाजत होता. मला ते गाणं मी कधी ऐकलं नव्हतं, पण ते क्लॅरिनेटवर ते ऐकून इतकं प्रभावित होत होतं की मग जाऊन त्या जाहिरात करण्याच्या बरोबर त्यांच्या मागे जाऊन पूर्ण गावात हिंडत होतो सगळे गाणे ऐकत. आणि प्रत्येक चौकामध्ये गेल्यानंतर तिथलं मग ते सिनेमाची अनाऊन्स करणारा एक अहमद हुसेन नावाचा एक होता ग्रस्त. तो प्रत्येक सांगायचा चौक आली की हातात मोठ्या करणा भोंगा घ्यायचा आणि ओरडून सांगायचा, सुनिये मेहरबानो, पानसरे टाकी शानदार पोरीग्राम आपकी सेवा में पेश किया जा रहा है. बिल्कुल नया खेल हिंदी ज़ुबान में, जन्म जन्म के फेरे. पहला शो ठीक 6:30 बजे, दूसरा शो ठीक 9:30 बजे. जमीन 4 आना, बेंच 6 आना, खुर्ची 12 आना, सोफा 1 रुपया 3 आना ही त्यावेळची तिकिटाची दर होती. तर मग आणि त्या काळात पुन्हा अशी प्रथा होती, म्हणजे अजूनही काही ठिकाणी असेल कदाचित, की चित्रपट गावातील म्हणजे तलाठी किंवा पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना चित्रपट फुकट असायचा. मग आमच्या गावातल्या पटवारीची बायको आमच्या आईकडे यायची, पाव मावशी एक सिनेमा चांगला लागला म्हणजे जन्म जन्म की फेरी काहीतरी धार्मिक आहे म्हणे, बहुत काय चला म्हणली. आमच्या आईला सिनेमाचा काही विशेष नाद किंवा इंटरेस्ट अजिबात नव्हता, पण त्यानिमित्तानं मला पाहायला मिळते म्हणून माझ्यासाठी ती हो म्हणत होती. मग आम्ही त्या पटवाऱ्याच्या बैलगाडीत बसून रात्री 9च्या शोला जात होतो. ते गेल्यानंतर त्यावेळेस जनाना क्लासिक होता बायकांसाठी खास. मग त्या जनाना क्लासमध्ये आम्ही बसलो, कारण ते आम्ही जनाना क्लासमध्ये बसण्यात की त्यावेळेस लहान होतो मी. आणि मग तिथे बसल्यानंतर तिथे मोठा काळा पडदा यायचा ते जनाना क्लासच्या पुढे, आणि सिनेमा सुरू होईपर्यंत पडदा राहायचा. सिनेमा सुरू झाला की तो पडदा काढायचा. मग सिनेमा सुरू झाल्यानंतर त्या थिएटरचा स्पीकर इतकं भारदस्त आणि मोठा होतं की नाही, त्या जेव्हा हे गाणं लागलं जरा सामने तो हो चलिए, ते गाणं इतकं मला ते आकर्षित, त्या गाण्याला इतकं मला आकर्षण वाटलं की ते माझ्या मनात खूप ठसलं आणि माझ्या आठवणीनुसार ते माझं आयुष्यातलं पहिलं गाणं आहे. तेव्हा आपण आता हे जन्म जन्म की फेरीमधील SN त्रिपाठी यांच्या संगीतातील पंडित भरत व्यास यांचे गीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया. आत्मा की ये आवाज है, जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप छलने में क्या राज है, यूं छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है. जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप छलने में क्या राज है,
हम तुम्हें चाहें तुम नहीं चाहो, ऐसा कभी ना हो सकता। हम तुम्हें चाहें तुम नहीं चाहो, ऐसा कभी ना हो सकता। पिता अपने बालक से बिछड़ के सुख से कभी ना सो सकता। हमें डरने की जग में क्या बात है, जब हाथ में तिहारे मेरी लाज है। यूं छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए, प्रीत पे बड़ा हमें नाज है, मेरे सर का तो हीरे सरताज है। यूं छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप छलने में क्या राज है। यूं छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए। रसिको, मी आयुष्यात जास्तीत जास्त वेळेस पाहिलेला एक मराठी चित्रपट आहे. मी 9 वेळेस पाहिला तो. मी तो अनंत माने निर्मित सांगते ऐका हा मराठी चित्रपट. त्या चित्रपटात दादा साळवी, वसंतराव पहलवान, सूर्यकांत, जयश्री गडकर, वसंत शिंदे, सुलोचना, रत्नमाला असे दिग्गज कलाकार होते. तो चित्रपट खूपच लोकप्रिय झाला, इतका की म्हणजे पुण्याच्या विजयानंद टॉकीजमध्ये तो 131 आठवडे चालला. गाणी, संगीत, आवाज आणि अभिनयसुद्धा. आणि त्या काळात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा जयश्री गडकरचं सौंदर्य खुलून दिसत होतं. तर मला त्या चित्रपटातील एक प्रणयगीत मला खूप आवडले. जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर चित्रित आहे. ते गाणं आपण ऐकूया. तेव्हा ग. माडगूळकरांचं गीत, संगीत वसंत पवार, गायक वसंत शिंदे आणि आशा भोसले. ते आपण या गाणं ऐकूया. सांगते ऐकानंतर पुन्हा 2 चित्रपट असे आहेत की मी ते 6 वेळेस पाहिले होते. एक म्हणजे हिंदीतील छोटा भाई, म्हणजे महेश कोठारे, रहमान, नूतन असे कलाकार होते. आणि दुसरा चित्रपट म्हणजे दो दिल, विश्वजित, राजश्री. मला विशेषतः त्या काळात राजश्रीचं सौंदर्य खूप आवडत होतं आणि केवळ तिच्यासाठीच मी हा चित्रपट जवळ 6 वेळेस हा पाहिलेला आहे. राजश्रीला खूप पाहावंसं वाटत होतं प्रत्यक्ष. पण युगायोगाने 1977मध्ये त्याकडे नांदेडला एक कुठला तरी सांस्कृतिक कार्यक्रम झाला आयुर्वेदिक कॉलेजच्या मैदानावर. त्यावेळेस ती आली होती. त्यामुळे तिला अगदी जवळ स्टेजच्या मागे जाऊन मी अगदी व्यवस्थित एक मिनिट 2 मिनिटच काय पाहिलं. तेवढं समाधान वाटलं. तेव्हा त्या आठवणी प्रित्यर्थ आपण या दो दिल चित्रपटातील कैफी आझमी यांचं गीत, हेमंत कुमार यांचं संगीत आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आपण आता ऐकूया. तेरा हुस्न रहे, मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे, चले प्यार का नाम जमाने में,
किसी और का नाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे, चल प्यार का नाम ज़माने में किसी और का नाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे। मेरी प्यास का कोई हिसाब नहीं, तेरी मस्त नजर का जवाब नहीं, मेरी प्यास का कोई हिसाब नहीं, तेरी मस्त नजर का जवाब नहीं, इसी मस्त नजर से पिलाए जा, इसी मस्त नजर से पिलाए जा, मेरे सामने जाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे। जो निगाह उठी तो प्याम मिला, जो निगाह झुकी तो सलाम मिला, जो निगाह उठी तो प्याम मिला, जो निगाह झुकी तो सलाम मिला, इसी वक्त बुझा दे लगी दिल की, इसी वक्त बुझा दे लगी दिल की, ये प्याम सलाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे, चल प्यार का नाम ज़माने में किसी और का नाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे। रसिक हो, उर्दू भाषेचे खास वैशिष्ट्य आहे, ती अर्थात दरबारी भाषा आहे, अर्थात ती भाषा ज्यांना व्यवस्थित समजते त्यांनाच त्या भाषेचं सौंदर्य किंवा आशय आणि त्यातली मजा कळते। आता असंच एक या उर्दू भाषेचं वैशिष्ट्य असं म्हणजे सांगायचं म्हणजे एकदा एक साधीची जरी गोष्ट असली तरी किती ती अलंकारिक किंवा भारदस्त भाषेत सांगायचं, याचं एक उदाहरण म्हणजे एका आपले हाडकोचे मोरेश्वर रवंदे म्हणून कीर्तनकार होते, त्यांनी आपल्या कीर्तनात एक किस्सा सांगितलेला आहे। ही साधी गोष्ट आहे की दोन मित्र एकमेकाला भेटते, सहज गप्पा मारता मारता म्हणाले आज क्या करे तुम बोले, कुछ नहीं, क्या खाना बिना क्या खाए, तर दुसरा म्हणतो मैं आज जर्द परोठे, खारिजात मस्का, चंदन बटवे की तरकारी और चिराग रोशन की चटनी खा के सेंदमन गाले चिपे आराम फरमाया बोले। म्हणजे हे ऐकताना किती भरदस्त वाटते। जर्द परोठे, हा सर साधारण गरीब माणूस आहे, परोठे खाल्ला, मस्का खाल्ला, चंदन बटवे म्हणजे काहीतरी विशेष भाजी वाटली त्याला, आणि गालीच्यावर झोपला वगैरे वगैरे ऐकताना भरदस्त वाटतं। पण त्याचा प्रत्यक्ष अर्थ काय माहिती आहे का? जर्द परोठे म्हणजे पिवळीची भाकरी, पिवळ्या ज्वारीची भाकरी खाल्ली। ती कशावर खाल्ली? खारिजात मस्का, म्हणजे मस्का काढून राहिलेलं, म्हणजे लोणी काढून राहिलेलं जी ताक असते ताकाबरोबर ती पिवळीची भाकरी खाल्ली
आणि सोबत चंदन बट्टा म्हणजे एक हलकी भाजी साधारण कुठेही उगवते ती पुष्कळ ती स्वस्तही मिळते फुकटही मिळते अशी ती भाजी. आणि चिराग रोशन की चटणी. चिराग रोशन जे ऐकलं किती असं वाटते ते चिराग रोशन हे खाल्ल्यानंतर पोटामध्ये खरोखर चिराग आणि रोशनी दोन्ही तयार होते. चिराग रोशन म्हणजे लाल मिरच्याचा ठेचा म्हणजे लाल मिरच्याचा ठेचा, पिवळीची भाकरी आणि ताक, चंदन बटरीची भाजी खाऊन सैंदबंद गालीच्या म्हणजे सिंधीच्या पानाचे जे ताटरे असतात ना त्याला पण चटई असते ती त्याला पण बोऱ्या म्हणतात बोऱ्या, त्या बोऱ्यावर मी झोपलो. म्हणजे साधी गोष्ट आहे. पिवळीची भाकरी खाल्ली, ताक पिलं, चंदन बटरची भाजी सोबत होती आणि लाल मिरच्याचा ठेचा होता आणि थोडं खाऊन मी बोऱ्यावर आराम केलो. ऐकायला हे मूळ साधच आहे पण ते सांगताना किती भारदस्त भाषेत सांगतात. असंच उर्दू भाषेचा प्रभाव असलेले एक हिंदीमध्ये फार जुनं गाणं आहे. पंडित भूषण यांची रचना आहे, पंकज मलिक यांचं संगत आहे, कुंदनलाल सहगल यांचा आवाज आहे आणि 1944च्या दरम्यानचा हा पिक्चर माय सिस्टर हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं म्हणजे ए कातिब तकदीर मुझे इतना बता दो. मला या कातिब तकदीरचा अर्थ बरेच दिवस म्हणजे परवापर्यंत समजला नव्हता. मी शेवटी त्याचा अर्थ आपल्या उर्दूचे अधर्वीय मधुकरराव यांच्याकडून समजावून घेतला. त्यांनी सांगितले कातिबी तकदीर म्हणजे नशीब लिहिणारा. नशीब लिहिणाऱ्याला हा व्यथित प्रेमी म्हणतो की बाबा मी काय गुन्हा केला, मला तू अशी शिक्षा केलीस. तर अशात एक अर्थ गाणं आपण आता ऐकूया. कातिब तकदीर मुझे इतना बता दे, ऐ कातिब तकदीर मुझे इतना बता दे, इतना बता दे, क्यों मुझसे खफा है तू, क्या मैंने किया है. औरों को खुशी मुझको फकत दर्द रंज गम, दुनिया को हंसी और मुझे रोना दिया है. क्या मैंने किया है, क्या मैंने किया है, क्यों मुझसे खफा है तू, क्या मैंने किया है. हिस्से में सबके आई हैं, हिस्से में सबके आई हैं रंगीन बहारें, बदबख्तियाँ लेकिन मुझे शीशे में उतारे. पीते हैं लोग रोज़ शब मुसर्रतों की, मैं हूँ के सदा खून जिगर मैंने पिया है. क्या मैंने किया है, क्या मैंने किया है. के दम कदम से ये आबाद आशियाँ, वो चहचहाती बुलबुल जाने गई कहाँ. जुगनों की चमक है ना सितारों की रोशनी, इस धूप अंधेरे में है मेरी जान पर बनी. क्या
क्या थी खता के जिसकी सजा तूने मुझको दी, क्या था गुनाह के जिसका बदला मुझसे लिया है, क्या मैंने किया है, क्या मैंने किया है, क्यों मुझसे खफा तू, क्या मैंने किया है। रसिको, उर्दूप्रमाणे संस्कृतची एक खास वैशिष्ट्य आहे. संस्कृत सगळ्या भाषेची जननी म्हणतात. तेव्हा या भाषेचं सौंदर्य काही आगळं वेगळंच आहे. तर त्या भाषेविषयी एक संस्कृतमध्ये एक चांगली मजेदार किस्सा आहे. तेही सुद्धा माझ्या एका जाणकाराने सांगितलेलं आहे. इथे कोणी संस्कृतचे जाणकार असतील तर त्यांनी मला क्षमा करावी, कारण कदाचित हे माझं चुकली असावं. पण मी त्या जाणकाराकडून ऐकलेला किस्सा तुम्हाला सांगतो की एकदा काय झालं की महाभारताचं युद्ध संपल्यानंतर व्यासांना महाभारत लिहावंसं वाटलं. व्यासांची अगाध प्रतिभा होती. डोक्यात विचारांचा अगदी गोंधळ म्हणजे गलबला चालू होता आणि त्यांना भरभरत त्यांच्या डोक्यात विचार येऊ लागले. पण तोंडातून बाहेर पडता क्षणी कोणतरी लिहून घ्यायला माणूस त्यांना हवा होता. मग त्यांनी त्यासाठी गणपतीकडे गेले. ते गणपतीला त्यांना वाटतं गणपती हुशार आहे, बुद्धिमान आहे, तो माझा स्टेनो होऊ शकेल म्हणून त्यांनी लगेच गणपतीला म्हटलं की बाबा ते माझा असा विचार आहे, ते करशील का तू. तर गणपती ठीक म्हणाले आणि म्हणल्यानंतर लगेच गणपतीने अट टाकली की मी लिहायला बसतो, पण तुम्ही एक अध्याय सुरू केल्यानंतर तो अध्याय संपेपर्यंत मध्ये कोणत्याही कारणासाठी उठायचं नाही. ठीक आहे म्हणाले. मग व्यासी त्यांनी सुद्धा एक शर्त गणपतीला सांगितली की बाबा ठीक आहे, मी तुझी अट मला मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अशी अट आहे की मी जे काही सांगतो ते तुला समजल्याशिवाय तू पुढे लिहायचं नाही. ठीक आहे. दोघांना एकमेकांच्या अटी कबूल झाल्या आणि ते त्याप्रमाणे ठरलं. मग व्यास सांगायला बसले, लिहिणं सुरू झालं. पण व्यासांचा काय रोजची दिनचर्या होती, स्नान संध्या आणि ते ठराविक वेळेला करणं आवश्यकच होतं. त्याशिवाय त्यांचं ते पुढे काही गाडी जात नव्हती. मग त्यांना ते उठणं तर आवश्यक होतं. आता इथे तर शर्त अशी होती की उठायचंच नाही. मग त्यांनी काय केलं, ते एक कूट श्लोक सांगितला. महाभारतामध्ये असे बरेच कूट श्लोक आहेत म्हणे प्रसंगानुसार. तर तो कूट श्लोक सांगितला. तो कूट श्लोक असा आहे की केशवम पतितं दृष्ट्वा पांडवा हर्षमूर्धना हृदं करोति कौरव हा केशव हा केशव. ही असं म्हटल्या क्षणी ताबडतोब गणपती अवाक झाले आणि लेखणी थांबवली आणि व्यासाकडे पाहिले. नाही शक्यच नाही म्हणे, तुम्ही असं काय बोलता म्हणे, असं शक्य महाभारतात असं हा प्रसंग घडलाच नाही. तर व्यास म्हणाले ते मला माहीत नाही, आता मी सांगितलं ना त्याचा तू अर्थ काय ते लाव आणि तुला समजेपर्यंत मी माझा अन्य करून येतो म्हणून ते गेले. अन्य करून आल्यानंतर मग गणपती हुशार होते, गणपती बुद्धिमानच होते. मग त्यांनाही तो अर्थ कळाला आणि त्यांनी अक्षरशः व्यासाला दंडवत घातलं आणि म्हणाले की तुम्ही तुमचं साधण्यासाठी परत अशा श्लोकाची रचना केली म्हणून त्यांनी त्याला व्यासांना दंडवत घातलं. तर त्या श्लोकाचा अर्थ असा की केशवम पतितं द्रष्टवा, म्हणजे सकृतदर्शिनी अर्थ असा होतो. केशव म्हणजे श्रीकृष्ण रणांगणावर पडलेला पाहून पांडवांना हर्ष झाला आणि कौरव मात्र धाय मोकळून रडू लागले की अरे रे केशव पडला. पण ही घटना महाभारतात झालेलीच नाही आहे. मग त्याने गणपतीने अर्थ सांगितला जाता की बाबा केशव संस्कृतमध्ये पाण्याला के म्हणतात, शव म्हणजे प्रेत. केशव म्हणजे पाण्यात पडलेल्या प्रेताला पाहून पांडव म्हणजे बगड्यांना हर्ष झाला. हृदं करोति कौरव मात्र धाय मोकळून रडू लागली हा केशव, अरे प्रेत पाण्यात पडलं. म्हणजे पाण्यात पडलेल्या प्रेत बगड्यांना खाता येते पण कावळ्यांना खाता येत नाही म्हणून ती दुःख झालं. तर अशा तो कूट श्लोक होता. तर अशी संस्कृतच्या भाषेची मजा आहे, वैभव आहे. तर सांगितलं असं की म्हणजे मी गोरठ्याला अनुग्रह घेतल्यानंतर
पुष्कळ जात येत असतो. तर एकदा असंच गोरठ्याला गेलं असताना आद्य शंकराचार्यांच्या चरपट पंजिरीवर व्याख्यान चालू होतं. शंकराचार्यांच्या चरपट पंजिरीतून त्यांनी सगळ्या भक्तांना समाजाला असं प्रबोधन केले की बाबा देवाचं नामस्मरण करत जा, जन्ममरणाची फेऱ्यात अडकू नका. पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे जनने जठरे शयनम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे असं गोविंदाचं नामस्मरण करा आणि तुमच्या जन्ममरणाच्या पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा नामस्मरण करून तुम्ही स्वतःला उद्धरून घ्या. अशा ते चरपट पंजिरीमधले पूर्ण श्लोक आहेत. तर हे भज गोविंदम भज मूढमती हे गाणं ऐकलं, हा जो श्लोक ऐकला की मला लगेच त्या आसुवार मुस्कान या चित्रपटातील जय गोविंदम जय गोपालम हे किशोर कुमारने गायलेलं गाणं आठवलं. तेव्हा आपण आता ऐकूया कमर जलालाबाद यांची रचना, कल्याणजी बिरजीशाह यांचं संगीत, किशोर कुमार यांचा आवाज, आसुवार मुस्कान चित्रपटातील हे गाणं. गुनी जनो रे भक्त जनो, गुनी जनो भक्त जनो, हरि नाम से नाता रे जोड़ो भाई, माया से मुंह मोड़ो रे. जगत नारायण की जय जय बोलो बोलो, नगद नारायण को छोड़ो रे. बोलो रे जगत नारायण की जय जय बोलो बोलो, जगत नारायण को छोड़ो रे. गजधन अरे गा मा पा धा नि धा धा नि धा धा मा गा रे धा. रजधन गजधन राजधन अनाजधन लाल रतन धन खान रे, लाल रतन धन खान रे. आयो रे जब संतोष धन बाबा, सब धन धूल समान रे. बोलो रे धन धूल समान रे. धन तो है दीवार रेत की, धन से प्रीति तोड़ो रे. जगत नारायण की जय जय बोलो बोलो जगत नारायण को छोड़ो रे. दुनिया करती रूप की भक्ति, कैसी माया रूप रे, कैसी माया रूप रे. अरे हम तो उसके भक्त हैं भक्तों, जिसने बनाया रूप रे. बोलो रे जिसने बनाया रूप रे. सुंदर नारी प्रीतम प्यारी, सुंदर नारी प्रीतम प्यारी, प्यारे छब दिखलाए स्वामी जी, प्यारे छब दिखलाए. स्वामी जी. रूप नारायण की जय जय बोलो बोलो, जगत नारायण को छोड़ो रे. जगत नारायण की जय जय. हाँ, जगत नारायण की जय जय बोलो बोलो, रूप नारायण को छोड़ो रे. रूप नारायण को छोड़ो रे. रूप नारायण को छोड़ो रे. जय गोविंदम जय गोपालम, जय गोविंदम जय गोपालम, जय गोविंदम जय गोपालम, जय गोविंदम जय गोपालम. सुनो सुनो चलचित्रम की कथा सुनाए भक्त किशोरम. जय गोविंदम जय गोपालम, जय गोविंदम जय गोपालम. ब्रह्मांडे कोटि सितारम,
पृथ्वी पर भी अनेक सितारम, अरे आशीर्वादम अशोक कुमारम, पृथ्वी पुत्रम राज कपूरम, शम्मी कपूरम शशि कपूरम, रामम श्यामम दिलीप कुमारम, पूरब पश्चिम मनोज कुमारम, अरे प्रेम पुजारी देवानंदम, रूप पुजारी आयस जौहरम, अरे नीलम कमलम राजकुमारम, यादम सुनील दत्तम, अरे इत्तेफाकम राजेश खन्नम, जय जानी राजेंद्र नाथम, उछलम कूदम जय महमूदम, अरे स्वर्गलोक में एक है इंदर, अरे पृथ्वी का रे तीन है इंदर, अरे जय जितेंद्र जय धर्मेंद्र, जय 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 हो जय राजेंद्र। जगत नारायण के छोड़ के संतो, जगत नारायण के सब हैं यारम, इन सबके पीछे अरे पीछे पड़ गया इनकम टैक्सम, अरे पीछे पड़ गया इनकम टैक्सम, अरे बम बम नाचे किशोर कुमारम, बम 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 रसिको, साधारणतः 1967 ते 1983 या कालावधीमध्ये मी असंख्य गद्य व संगीत नाटके पाहिली. तीसुद्धा आपले नांदेडचे प्रसिद्ध एक तबलावादक आहेत, आमचे गायन विद्यालयाचे आमचे गुरुबंधू आहेत प्रभाकर गादेवार, ते तबला अलंकार आहेत. आणि त्यांनी अशी बरीच नाटके मागविली आणि ती आम्हाला पाहायला मिळाली. ती कसं होतं म्हणजे आमचं संध्याकाळी 5:30ला ऑफिस संपल्यानंतर 6 वाजता कलामंदिरमध्ये यायचो. कलामंदिरच्या बाजूला गंधर्व नगरी होती. त्या गंधर्व नगरीमध्ये मग नाटकासाठी खुर्च्या मांडणे, खुर्च्यावर नंबर लिहिणे, ते आसन क्रमांक लिहिणे आणि रांग क्रमांक लिहिणे अशी कामं आमची सगळ्या विद्यालयाची 4-5 विद्यार्थी म्हणून करत असो. आणि मग 6:30-7ला घरी जाऊन जेवण वगैरे करून 8 वाजता पुन्हा परत यायचं आणि त्या गंधर्वनगरीच्या गेटवर उभं टाकून नाटकं पाहिजे. म्हणजे अशा रीतीने ही सगळी बरीच नाटके आम्ही विनामूल्य फुकट पाहिली, ती गादेवारच्या सौजन्याने. त्या नाटकामध्ये काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, नटसम्राट, वाहतो ही दुर्वांची जोडी, मला काही सांगायचे, मंत्रलेली चैत्रवेल, तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले, सखाराम बाइंडर अशी बरीच गद्य नाटके. तर संगीत नाटकामध्ये संगीत स्वयंवर, सौभद्र, एकच प्याला, भावबंधन, स्वरसम्राज्ञी, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, पंडितराज जगन्नाथ, संगीत शारदा अशी असंख्य नावे आहेत. तेव्हा त्या कलामंदिरमध्ये ही नाटके आम्ही अक्षरशः विनामूल्य पाहिलेली आहेत गादेवारांच्या सौजन्याने. तेव्हा त्यातले एक लक्षात राहतं का प्रसंग म्हणजे, आणि ह्या निमित्तानं मी पुष्कळशा नाट्यकलावंतांना किंवा सिनेकलावंतांना अगदी जवळून पाहण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रसंग आला. त्यातला एक मोठा चांगला अविस्मरणीय प्रसंग म्हणजे तो मी नव्हेच या नाटकाचा जेव्हा प्रयोग आला त्यावेळेला त्या नाटकाचे सर्व प्रभाकर पणशीकर आले होते. त्यांना आपल्या त्या काळी महावीर चौकामध्ये लक्ष्मण औंडेकर म्हणून एक पेंटर होते, त्या पेंटरकडे त्यांना जायचं होतं. कारण त्यांनी त्यांना बोलावलं होतं औंडेकरांनी. तर मला गादेवार म्हणाले की तुम्ही यांना औंडेकरांच्याकडे घेऊन जा. मग त्यावेळेस ॲटो नव्हता, काही नव्हता, पण सायकल रिक्षामध्ये मी प्रभाकर पणशीकर सोबत अक्षरशः कलामंदिर ते महावीर चौकापर्यंत 12 आण्यामध्ये आम्ही दोघं गेलो. आणि मला रिक्षात त्यांच्या बाजूला बसल्यानंतर पणशीकरांच्या की मला इतकं मलाच अवघड वाटू लागली की एवढा मोठा कलावंत त्याच्या बाजूला आपण बसलेलो, पण त्यांना काय बोलावं हे मला काही सुधारणा केलं. मग त्यांनीच माझी औपचारिक विचारपूस केली, काय करता, कसं करता, कुठं करता वगैरे वगैरे. तेवढंच बोलू, जास्त की माझी बोलायची हिंमत झाली नाही. मग औंडेकरांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी एक ते मोठं बालगंधर्वचं तैलचित्र पेंट केलेलं होतं, ते त्यांनी पणशीकरांना भेट म्हणून दिलं आणि ते घेऊन आम्ही परत पुन्हा कलामंदिरात आलो. असा म्हणजे हा एक अविस्मरणीय प्रसंग. तसंच कट्यार काळजात घुसलीचा प्रयोग नांदेडला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाट्यकलावंत सगळे बाहेर त्यांच्या आपापल्या दुसऱ्या गावी जाणार होते, पण त्यांची बस काहीतरी फेल झाली, त्यामुळे थोडा प्रोग्राम त्यांचा मुक्काम लांबला आणि ह्या सगळ्यांना
कलामंदिरच्या मागे असलेल्या राजेशीन हॉटेलमध्ये राहायची सोय केली होती. तेव्हा दुपारी 2-3च्या दरम्यान आम्ही गादीवरून आम्ही त्या राजेशीनमध्ये सहज गेलो होतो, म्हणजे काय कसं काय चाललं बघण्यासाठी म्हणून. तर काय त्या राजेशीनच्या हॉलमध्ये एका पलंगावर वसंतराव देशपांडे बसलेले आहेत, बाजूला फैयाज बसलेली आहे, प्रकाश घांगरेकर आणि हार्मोनियम तबलावादक सगळा संत बसलेला आहे. आणि मग वसंतराव फैयाजला ठुमरी कशी गावी ही अगदी साभीने सांगत होती. म्हणजे ते कोणत्या वेळेला गाला राहतं, तर कोणत्या वेळेला डोळे कसे करायचे हे सगळं अगदी स्वतः करून ते फैयाजकडून करून घेत होते. तो एक अविस्मरणीय प्रसंग आम्ही पाहिला. हे असे मजेदार किस्से ह्या निमित्तानं माझ्या आयुष्यात आलेले आहेत. तो प्रसंग मी कधी विसरणार नाही. तेव्हा आता मी जे गाणं सादर करणार आहे ते मी एवढी नाटके पाहिली, पण त्यापैकी न पाहिलेले एका नाटकातले गाणे सादर करणार आहे. ते नाटक म्हणजे भूमिकन्या सीता. भार्गवराम विठ्ठल वरेरकर अर्थात मामा वरेरकर यांचं हे नाटक आहे. आणि भूमिकन्या सीता हा प्रयोग सपशेल पडला. तो प्रयोग पडल्यानंतर लगेच वर्तमानपत्र त्यावेळी आचार्य यात्रेने त्यांच्या मराठामध्ये एक हेडिंग दिली होती, मामा वरेरकरांची भूमिकन्या भूमिगत झाली म्हणून. तर असे काही प्रसंग होते. तर ते ह्या नाटकातील ज्योत्सना बोळे यांनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांचं गीत आहे. ज्योत्सना बोळ्यांचाच आवाज आहे आणि भूमिकन्या सीता हे नाटक आहे. तेव्हा आपण हे गाणं ऐकूया. राम प्रीति की रानी में पुन्हा कुसतील कुशल मजलता खळदळी केळी, कुसतील कुशल मजलता खळदळी केळी, मोगरा मालती फुलतील भलत्या वेळी, मोगरा मालती फुलतील भलत्या वेळी, देईल साध मज गुरुन श्यामा राणी मी पुन्हा देतील उंजळी भरून, देतील उंजळी भरून, जांभळी बोरी येतील फाडसे दबत हळू शेजारी, येतील फाडसे दबत हळू शेजारी, कुंडीन त्यासुनी भरविन सारा पाणी मी पुन्हा पाहीन दुरून मी यज्ञ घुमाची रेखा, अवचित कोणारेखा, जाईन तपोवन अवचित कोणारेखा, तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी, तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी, मी पुन्हा पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी
लहानपणापासून मला कीर्तन वगैरे ऐकण्याचा खूप नाद होता. कारण कीर्तनामध्ये ते कीर्तनकाराचा आवाज चांगला पहाडी राहत होता. पहाडी असा आवाज चांगला तबल्या पेटीची साथ त्या ऐकताना फार गोड वाटत होतं. त्यामुळे मी आकर्षून जात होतो. तर कीर्तनामध्ये सुद्धा त्या काळामध्ये बरेचसे कीर्तनकार त्या सिनेमातली काही गाणी त्यांच्या कीर्तनातल्या कथेच्या संदर्भात ते अगदी जोरदार गात होते. तर त्यातले एक असं गीत आहे. आणि या गीताविषयी अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा मी शाळेत शिकायला होतो त्यावेळेला आमचे तिथले पटवर्धन म्हणून एक हेडमास्तर होते धर्माबादला. तर त्यांनी आपल्या इंग्रजी भाषेतलं द्वितीय पुरुषी एकवचनी शब्दाच्या पुढे काय येते आम्हाला विचारला. आम्हाला द्वितीय पुरुषी एकवचनी शब्द म्हणजे यू हे अनेकवचनी झालं, दव हे एकवचनी झालं. मग दवच्या पुढे कुठलं क्रियापद येते तर ते आम्हाला काही माहीत नव्हतं. पण त्यांनी सांगितलं की दवच्या पुढे आर्ट ही क्रियापद येते. म्हणजे दव आर्ट. तर दव आर्ट त्याचा वाक्यात प्रयोग करताना त्यांनी सांगितलं की डस्ट दव आर्ट अँड टू डस्ट रिटर्न नेक्स्ट. म्हणजे तू माती असशी माती ते मिळशी. म्हणजे तू तर अशाच एक फिल्मी चित्रपटातील गाणं आहे ऊंची हवेली. याच्यामध्ये पंडित भरत व्यास यांची रचना आहे. पंडित शिवराम यांचं संगीत आहे. रफीचा आवाज आणि ऊंची हवेली हा चित्रपट. तेव्हा आपण आता हे गाणं ऐकूया. दौलत के झूठे नशे में हो चूर, गरीबों की दुनिया से रहते हो दूर. अजी एक दिन ऐसा आएगा जब माटी में सब मिल जाएगा. माटी ही ओढ़न माटी बिछावन, माटी का तन बन जाएगा. माटी में सब मिल जाएगा. ऊंचे आसमान से भी ऊंची तेरी आस है, पर कभी सोचा नहीं गिनती की तेरी सांस है. इसका तू हिसाब कर, अंगूठा उंगलियों पे धर. कितनी खर्च कर रहा भलाई में, कितनी तू लगा रहा बुराई में. भलाई का फल रह जाएगा, बाकी माटी में सब मिल जाएगा. माटी ही ओढ़न माटी बिछावन, माटी का तन बन जाएगा. माटी में सब मिल जाएगा. ऊंची हवेली ये ऊंचे महल, ऊंची हवेली ये ऊंचे महल. पल भर में जाएंगे पगले बदल, ले तू किसी की दुआओं का फल. ले तू किसी की दुआओं का फल. बदी से तू टल और नेकी पे चल. जैसा बोएगा वैसा पाएगा, बाकी माटी में सब मिल जाएगा. दौलत के झूठे नशे में हो चूर, गरीबों की दुनिया से रहते हो दूर. अजी एक दिन ऐसा आएगा जब माटी में सब मिल जाएगा. माटी ही ओढ़न माटी बिछावन, माटी का तन बन जाएगा. माटी में सब मिल जाएगा. दौलत के झूठे नशे में हो चूर. गायन वादन विद्यालयाच्या संपर्कामुळे
मला चांगले मोठमोठे दिग्गज कलावंत, कलाकार, संगीतकार यांच्याशी प्रत्यक्ष संवाद, भेट, दर्शन अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये 1971-72चा काळ असावा, तेव्हा संगीतकार वसंत देसाई आमच्या विद्यालयात रात्री 9च्या नंतर आले. आमच्या अण्णाचं म्हणजे 9 वाजताचा क्लास संपून ते खाली जाण्याच्या बेतात होते. तितक्यात पंडित रमेश कानोले यांनी त्यांना घेऊन आले आणि वसंत देसाईंचं व्यक्तिमत्व अगदी हसरा चेहरा, कुरळे केस आणि हाताला त्यांचा शुभ्र मोगऱ्याचा गजरा नेहमी असायचा. ते गजरा घालून त्या विद्यालयात आले की अण्णासाहेबांच्या समोरचा हार्मोनियम घेतला ओढून आणि राग बिहागमधली एक बंदिश त्यांनी वाजून दाखवली आणि मग त्यात गुंज उठी शनाईमधील तेरे सुरावर मेरे गीत ही गाणं त्यांनी वाजून दाखविलं. आणि मग नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर अण्णासाहेबांनी विचारलं की वसंतराव तुम्ही एवढ्या गायकाकडून तुम्ही गाणे गाऊन घेतलेले आहेत, त्यातला कोणता गायक किंवा गायिका तुम्हाला आवडते जास्त? तर ते म्हणले फक्त एकमेव गायिका लता मंगेशकर बस म्हणले, ते सगळ्यात जास्त माझी आवडती गायिका म्हणले. मग तिचं कोणतं गाणं तुम्हाला आवडते? त्यावर वसंतराव म्हणाले, नाही अण्णासाहेब असं कसं म्हणता, तिथे एखादी गाणं मला आवडत नाही म्हणणं म्हणजे ते लता मंगेशकरचा अपमान होईल म्हणले. तरी पण त्यातल्यात माझ्या टॉपमोस्ट आवडत्या गाण्यापैकी एक गीत आहे, ते म्हणजे तो आखे 12 हातमधील ए मालिक तेरे बंदे हम हे गाणं. मग त्यांनी स्वतः हार्मोनियमवर वाजविलं आणि आमच्या अण्णासाहेब तबल्यावर बसले. ते इतका आवर्णनीय प्रसंग होता. त्याकडे मोबाईल नव्हता, कुठलं कॅमेरा नव्हता, काही नव्हता, टिपून घ्यायला काहीच नव्हतं. फक्त केवळ आमच्या मनाच्याच कॅमेऱ्यामध्ये काय ते साठवून घेतलेलं आहे. डोळ्याचे आणि डोक्यात ज्या काही आठवणी आहेत त्यात मी तुम्हाला सांगत आहे. तर ते गाणं आपण ऐकूया. पंडित भरत व्यास यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत, लता मंगेशकरांचा आवाज. मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम, नीति पर चले और बदी से चले, ताकि हंसते हुए निकले दम. है मालिक तेरे बंदे हम. बड़ा कमजोर है आदमी, अभी लाखों है इसमें कमी, पर तू जो खड़ा है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी. दिया तूने हमें जब जन्म, तू ही झेलेगा हम सबके गम. नीति पर चले और बदी से टले, ताकि हंसते हुए निकले दम. है मालिक तेरे बंदे हम. लहानपणी आमच्याकडे आमची बहीण उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये येत होती. तर त्यांचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा होता, लाडाचा होता. बऱ्याच वर्षांनी झालेला मुलगा असल्यामुळे त्याचे बरेच लाड होत होते आणि विशेषतः तो आमच्या वडिलांचा
किंवा सगळ्यांचा आमचा अतिशय असा लाडका असा होता. तर त्याला आमचे वडील संध्याकाळची संध्या भिंध्या झाल्या की त्याला समोर घेऊन बसायचे, हातात मग बसून त्याला खेळवायचे आणि खेळत त्याला मग ते आमच्या वडिलांचं शिक्षण उर्दूतून झालं असल्यामुळे त्यांनी उर्दूचे काही अरबी फारसी महिने त्याला शिकवायचे. आजूर, दैब, बहमन, इस्मिंदार, फरवर्दीस, खुर्दिवैस, अर्दिवैस, खुर्दास, तीर, अमरदास असे काहीतरी ते अरबी फारसी महिने होते. त्यानंतर चैत्र, वैशाख, यष्टी सांगायचे, मग अश्विनी, भरणी सगळे नक्षत्र सांगायचे. हे सगळं सांगताना तरी पण तो काही वेळेला पुन्हा जास्तच रडायचा. मग त्यांना आमच्या वडिलांचं एक आवडतं गाणं होतं, म्हणजे नास्तिक चित्रपटातील ती गाणं ते म्हटलं की मात्र तो आमचा त्यांचा नातू म्हणजे आमचा भाचा तो अगदी हसायचा, टनाटन उड्या मारायचा. तर त्या आठवणी खातर आपण हे नास्तिक चित्रपटातील हे गाणं ऐकूया. आणि विशेष म्हणजे अजून एक सांगायचं आठवण म्हणजे आमच्या नाताला त्यांनी ते चहाचा पाडाच एक सांगत होते, म्हणजे तेही त्याला म्हणून दाखवायचे. चहा एक चहा, डोळे उघडून पहा, चहा दोन्ही कप, बसू नका गप, चहा त्रिक बशी, अक्कल जाते काशी, चाही चोक चमचा, तू नाही आमचा, चहा पंचे साखर, कमी जाते भाकर, चहा सकप केटली, अब्रुसारी बाटली, चहा सत्य गाळणं, गटारीत लोळणं, चहा अटी को तुझी संगत नको, चहा नव्हे कॉफी, पिणारा तो पापी, चहा दाही चहा प्याला, थप्पड मारता प्राणच गेला. अशी गमतीदार गाणेसुद्धा त्याला शिकवायचे. आणि मग तरी पण तो पुन्हा रडायचा. मग ते हे गाणं म्हटलं की मात्र तो अगदी खेळायचा. ते म्हणजे नास्तिकमधलं गाणं. तेव्हा आपण नास्तिकमधलं गायक आणि गीतकार प्रदीप यांचं गीत आणि श्रीरामचंद्र यांचं संगीत असलेलं नास्तिकमधलं हे गाणं आपण आता ऐकूया. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा, कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर होकर नंगा. छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. राम के भक्त रहीम के बंदे, रचते आज फरेब के फंदे. राम के भक्त रहीम के बंदे, रचते आज फरेब के फंदे. कितने ये मक्कार ये अंधे, देख लिए इनके भी धंधे. इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. जो हम आपस में न झगड़ते, बने हुए क्यों खेल बिगड़ते. काहे लाखों घर ये उजड़ते, क्यों ये बच्चे माँ से बिछड़ते.
फूट फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। श्रोत्यो, आमच्या गुरूंनी संन्यास ग्रहण केल्यानंतर 1991 त्यांनी नांदेड इथून गोदा प्रदक्षिणा केली. म्हणजे छोटी गोदा प्रदक्षिणा, म्हणजे नांदेड हे नाभिस्थान आहे गोदावरीचं, तिथून ते समोर तिकडे आंध्रच्या जवळ रामेश्वर म्हणून गाव आहे, त्या रामेश्वरला वळसा घालून पुन्हा परत नांदेडला येणं अशी ती गोदा प्रदक्षिणा होती. ते 10-12 दिवसाचा कार्यक्रम होता आणि सोबत 60-70 लोक होते. आम्ही आणि रोज पायी चालायचं, पहाटे 5-5:30 निघायचं आणि 11-12 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आणि तिथे जाऊन मग गोदावरी स्नान बिन करायचं आणि मग जेवण फेवण करून थोडा वेळ आराम करायचा. आणि 4च्या दरम्यान आमचे महाराज कुठल्या तरी एका त्या पाटलाच्या वाड्यात त्यांना राहायची त्याची सोय केली होती. तर तिथले पलंगावर किंवा एका बाजावर आपले ते बसायचे, येऊन बसायचे 4 वाजता. आणि पुष्कळ लोक त्यावेळेस त्यांनी काही शंका कुशंका काही प्रश्न वगैरे विचारायचे. एके दिवशी असं झालं की एका ठिकाणी ते त्यांच्याकडे कोणीच नव्हतं विचारायला प्रश्न. म्हणजे सगळे लोक झोपून थकले होते, उठले नव्हते. मग मी उठलो होतो. मग मी जवळ गेलो आणि विचारलं म्हणजे मला माझ्या मनात शंका होती की नुकतंच एक वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली होती की डॉक्टर श्रीराम लागू यांनी एक विधान केलेलं होतं की जोपर्यंत आपल्या देशातील लोकांची ईश्वरावरची श्रद्धा जाणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची आर्थिक सामाजिक प्रगती होणे शक्य नाही. तर हे विधान त्यांना मी ऐकविलं. तर ते आमचे महाराज म्हणाले, श्रीराम लागू तर चांगले उत्कृष्ट अभिनेते आहेत, त्यांनी असं का बोललं मला माहीत नाही म्हणले, पण हरकत नाही म्हणले. तर ते म्हणले, मला काय म्हणाले, मग असं कर, तू तिथे डॉलरची नोट पाहिली का म्हणली तू अमेरिकेच्या. म्हणे मला अगोदर म्हणाले जगातील सर्वात श्रेष्ठ राष्ट्र कोणत्या सध्या म्हणजे प्रगतीपथावर असलेलं आर्थिक प्रगती केलेलं. तर मी अमेरिका म्हणून सांगितलं. मग त्यांनी म्हणाले अमेरिकेची तू डॉलरची नोट पाहिली का म्हणले. म्हणून नाही. मग त्यामुळे केव्हा तरी बँकेत मिळालं तर पहा म्हणले. तरी पण तुला सांगतो की बँकेच्या नोटवर असं लिहिलेलं आहे, त्या अमेरिकेच्या जगातील अत्युच्च प्रगतीच्या शिखरावर असलेल्या संपन्न राष्ट्राच्या चलनी नोटावर असं लिहिलेलं आहे की इन गॉड वी ट्रस्ट. म्हणजे मग आता देवाचं अस्तित्व नाकारण्याचा आणि प्रगतीचा काही संबंध आहे का म्हणले. असं काही नसते म्हणले. त्यामुळं ते या अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नको म्हणजे याच त्याला असं करणं आहे. आमचे महाराज तर्कशुद्धांनी बरोबर थोडे त्याला उत्तर म्हणजे दिल्यानंतर मलाही समाधान झालं. तर म्हणजे या श्रीराम लागूची एक आठवण आता या निमित्तानं सांगितली. तर त्या श्रीराम लागू आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेला एक चित्रपट किनारा म्हणून चित्रपट आहे. R.D. बर्मन यांचं संगीत आहे आणि गुलजार यांचं गीत आहे. तर आता श्रीराम लागू म्हटलं तर ते नटी अभिनेत्री हेमा मालिनी होती. मग ते हेमा मालिनीचा एक किस्सा आहे, म्हणजे तिलाही आम्ही प्रत्यक्ष पाहण्यात एक आम्हाला योग आला. म्हणजे त्यावेळेला आमच्या गायन वादन विद्यालयाच्या इमारत निधीसाठी हेमा मालिनीचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. म्हणजे त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, शामराव कदम सहकार मंत्री होते. त्यांच्या पुढाकारानं हेमा मालिनीचा कार्यक्रम मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केला होता. तर त्यानुसार आम्ही सगळे मुंबईला ते गेलो कार्यक्रमासाठी. आणि षण्मुखानंद हॉलमध्ये गेल्यानंतर 5:30 वाजता आम्ही हॉलमध्ये गेलो होतो. कार्यक्रम 7ला सुरू होणार होता. 6च्या दरम्यान हेमा मालिनी आली आणि ती सरळ ग्रीन रूममध्ये गेली आणि दरवाजा अर्धवट उघडा होता. मग मी लगेच मला संधी साधली की जाऊन मध्ये पाहा म्हणलं ते जण. कारण गेलो की मग दार थोडं उघडलेली बाईक तिने एकदम माझ्या चेहऱ्याकडे असं पाहिली. मोहक आणि म्हणजे सावळं सौंदर्य इतकं म्हणजे प्रसन्न वाटलं की बस म्हणजे तो वेगळं समाधान मिळालं. आणि आता तिची मी खिशातून डायरी काढून तिची सही घेण्यासाठी समोर जाणार तितकं तिचा एक सेक्रेटरी मागून आला की चलो 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 बाहेर निघलो म्हणलं. आम्ही सगळं आम्हाला बाहेर जायला सांगितलं
आम्ही बाहेर जायला निघालो तर त्या ग्रीन रूमच्या दारामध्ये धिप्पाड व्यक्तिमत्व धर्मेंद्र आपले उभे, ते तिला भेटायला आले होते. मग धर्मेंद्रची आमची द्रष्टादृष्टी झाली. मग ते 10-15 मिनिट त्याच्याशी बोलून धर्मेंद्र बाहेर येऊन पहिल्या रोमध्ये बसले. अण्णाचा मुंदकरमचे, शंकरराव चव्हाण, शामराव कदम सगळे बसलेले, धर्मेंद्रही बसलेलं. मग त्यांच्याकडून उगत पुन्हा पाहावं म्हणून त्या धर्मेंद्रकडे त्याच्यासमोर 2-4 चक्रा उगत मारलं विनाकारण. पण आता सही घ्यायची इच्छा होती, पण ते आमच्या अण्णासमोर ते आवडत नव्हतं. ते म्हणून मी गप्प बसलो. तर तो आश्चर्यजनक म्हणजे ह्या निमित्तानं म्हणजे विद्यालयाच्या निमित्तानं मला धर्मेंद्र आणि हेमा मालिनीसारख्या नटींना सुद्धा जवळून पाहण्याचा योग आला. तेव्हा त्या आठवणी प्रित्यर्थ आपण आता या किनारा चित्रपटातील हे गाणं ऐकूया. मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले बोले रे बोले पायलिया, मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले. छुम छनन बोले जनक जन बोले, छुम छनन बोले जनक जन बोले, मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले पायलिया, मीठे बोल बोले मीठे बोल बोले मीठे बोल बोले. दा दिता ता दिता ता दिता तिट कता गदिगिन धान दिकट कता गदिगिन दा 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 दिता ता दिता ता दिता तिट कता गदिगिन. पग पग नाच रे पग पग नाच रे घुंघरू की दासी, पग पग नाच रे घुंघरू की दासी. एक पग राधा जैसी, एक पग मीरा जैसी, एक पग राधा जैसी, एक पग मीरा जैसी. सांवरे की बोली बोले पायलिया, बोले मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले. छुम छनन बोले झनक झन बोले, छुम छनन बोले झनक झन बोले, मीठे बोल बोले बोले पायलिया, मीठे बोल बोले पायलिया, मीठे बोल.
ज्योति जलाए, अखियों की ज्योति से ज्योति जलाए। बावरी से डोले डोले पायलिया बोले मीठे बोले, बोले बोले पायलिया मीठे बोले बोले। छुम छनन बोले जनक जन बोले, छुम छनन बोले जनक जन बोले, मीठे बोल बोले, बोले पायलिया मीठे बोल बोले, मीठे बोल बोले, मीठे बोल बोले, बोले रे बोले पायलिया मीठे बोल बोले। दोन गुरु आणि वडील यांच्याविषयी सांगून झाल्यानंतर आईविषयी न सांगणं म्हणजे खूप मोठ्या कृतज्ञपणाच होईल. आईची थोरवी अक्षरशः शब्दातीत आहे. जे शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, म्हणजे पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता कधीच असू शकत नाही. आणि आचार्यात्र्यांनी सुद्धा विधान केलेलं आहे की जगातल्या सर्व तत्त्वज्ञानाचं माहेरघर म्हणजे आईचं हृदय. तेव्हा अशा आईविषयी आपण म्हणजे मला काही वर्णन करायला शब्द कमी पडतात. म्हणजे गावाकडून जेव्हा नोकरीसाठी बाहेर नांदेडला येताना, गाव सोडताना तिला सोडून येताना खूप वाईट वाटायचं. अक्षरशः लेक सासरी जाताना जितकं वाईट वाटायचं तसं अगदी वाईट वाटायचं आम्हाला. आणि कारण तिच्या हातात तो आंबट वरण, भात, भाकरी, मेथीची भाजी हे असं सगळं चुलीवरचं अन्न सगळं खाऊन येताना आणि तिथे निघताना पायाला पडायला गेल्यानंतर पाठीवरून फिरवलेला प्रेमळ हात, हे सगळ्या गोष्टी आठवण आल्या की अगदी हृदय भरून येतं. आणि योगायोगाने आणि पंढरपूरच्या मंदिरात आम्ही एकदा पंढरपूरला गेलो होतो ना, पंढरपूरच्या मंदिरात रुक्मिणी मंदिराच्या पुढे संक्रांतीच्या दिवशी तिचा मला अगदी शेवटचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे आणि तिळगुळ तिने दिला, आम्ही तिला पाया पडलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नांदेड आले की अपघातात तिचं निधन झालं. ही फार मोठी हृदयद्रावक घटना आहे. तर तिच्या स्मृतीसाठी म्हणून आपण माधव जुलन यांची कविता एक आहे, प्रेमास्वरूप आहे, याला वसंत प्रभू यांचं संगीत आहे, ते गाणं ऐकूत. या गाण्याविषयी सांगायचं म्हणजे माधव जुलन यांचं खरं नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. ते इंदूर भोपाळला त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकायला असताना त्यांना कविता वगैरे करायचा खूप छंद होता, नाद होता. आणि ती कविता करायची आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणीला त्या कविता म्हणून दाखवायच्या. आणि ती कविता एक शांता नावाची ती मैत्रीण होती. ती शांता नावाची मैत्रीण तिथे इंग्रजीवर खूप प्रभुत्व होतं. तिला इंग्रजी कादंबऱ्या वगैरे ती खूप वाचत होती. तर मेरी ॲडर्ली नावाची जी एक लेखिका आहे, तिची गॉड्स गुड मॅन ही कादंबरी ती त्यावेळेला वाचत होती. तर त्या कादंबरीमध्ये एक असं पात्र आहे, जुलियन ॲडर्ली नावाचं पात्र आहे. ते पात्रसुद्धा अशीच कविता करायचं आणि तो त्याच्या मैत्रिणीला तो कविता म्हणून दाखवायचा. तो प्रसंग तिला अगदी आपल्याशी बराच मिळता जुळता आहे हे त्या शांताच्या लक्षात आल्यानंतर तिनं माधवरावांना म्हणाली की बाबा मी तुला आजपासून माधव जुलियन म्हणे तर चालेल का. तर त्या माधवरावांनी सुद्धा आपली आवडती मैत्रीण आपली या नावा हाका मारते तर काही हरकत नाही, त्यांनी संमती दिली आणि तेव्हापासून त्यांचं नाव माधव जुलियन हे नाव पडलं. आणि 1891 ते 1941 हा त्यांचा कालखंड होता. त्या तसा अल्पसा कालखंड, पण त्यांनी बरेच त्यांचं छंदशास्त्रामध्ये त्यांचा व्यासंग होता. बऱ्याच चांगल्या कविता त्यांनी केलेल्या आहेत. आणि कविग्रहण मंडळाची त्यावेळी ती अध्यक्षही होती, मेंबरही होती. तर अशा या माधवराव जुलियनचं ही कविता आपण आता ऐकूया. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई, बोला तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप आई
प्रेम स्वरूप आई। ही भूक पोरक्याची होईन शांत आई। पाहून या दुजांचे वात्सल्य लोचनाही। वाटेतून जावे तुझ्या पुढे निजावे। नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे। प्रेम स्वरूप आई। वक्षी तुझ्या परी हे केव्हा फिरेल डोके। वक्षी तुझ्या परी हे केव्हा फिरेल डोके। देईल शांत वाया हृत्कंद मंद झोके। हे जन्म तू फिरूनी येईन मी पोटी। खोटी ठरवून देवा ही कास मोठी। प्रेम स्वरूप आई। श्रोत्यो, गुरु, आई, वडील यांच्यानंतर आता साहजिकच सहधर्मचारणीचा उल्लेख होणं आवश्यक वाटते. आमच्या पत्नीला भारत आंब्यांचं मधु मागसी माझ्या सख्या परी हे गीत खूप आवडायचं. म्हणजे ती नेहमी केव्हाही एकांतात म्हणजे काही काम नसलं की ती टेप रेकॉर्डवर हे गाणं नेहमी ऐकत बसायची. आणि तांब्यांची कविता खरोखरच अतिशय सुंदर आहे, छान आहे, भावपूर्ण आहे. आणि त्या कवितेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की उतार वयामध्ये तांब्यांचे काही मित्र त्यांच्याकडे पुन्हा काव्यरूपी मधुघट मागायला आले. म्हणजे आम्हाला पुन्हा तुमच्या कविता द्या. तर त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तरादाखल जी कविता केली ती कविता म्हणजे ही मधु मागसी माझ्या आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं कवितेतून की मी आजपर्यंत तुम्हाला भरभरून मधु पाजविला, मी काव्यरूपी मधु पाजविलेला आहे. आणि तोही म्हणजे कमळाच्या द्रोणातून पाजविलेला आहे. त्यांनी मुद्दाम उल्लेख म्हणजे कमळाचा द्रोण असं केलेलं आहे. त्याचं कारण असं की कमळाच्या द्रोणामध्ये म्हणजे काय चिकटून काही राहत नाही, सगळं पूर्ण ओतले जाते. मधाचा एक थेंबही त्यात चिटकून राहत नाही. तर त्यामुळे मी माझ्याकडे काहीही न ठेवता सगळं सर्वस्वी तुम्हाला आजपर्यंत दिलेलं आहे. तेव्हा आता मला काही मागू नका. आता दिन ढळलेलं आहे, नेत्र पैतरी लागलेले आहेत. त्यामुळे मला माझ्याकडे आता जास्त कवितेची अपेक्षा करू नका. आमच्या सद्गुरूंना सुद्धा हे गाणं खूप आवडायचं. जेव्हा ते इथून उत्तरकाशीला संजीवन समाधी घेण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना काही भक्तांनी विचारलं की तुम्ही परत केव्हा येणार. तर त्यावेळेला ते म्हणाले बस लागलेले नेत्र पैतरी, हेच एवढंच उत्तर दिलं. त्यामुळे अशी ही प्रसिद्ध कविता आहे ती, आणि आमच्या पत्नीलाही खूप आवडती. म्हणून आपण आता हे गीत ऐकूया. हे गीत वसंत प्रभू यांचं संगीत आहे आणि तांब्यांची कविता आहे आणि आवाज लता मंगेशकरांचा आहे. मधुमागशी माझ्या सख्या परी मधुखत चिरिकामी पडती खरी. मधुमागशी माझ्या सख्या परी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजिला तुला भरोनी. आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजिला
भरोनी सेवा ही पूर्वीची स्मरोनी सेवा ही पूर्वीची स्मरोनी कधी न रोष सखा दया करी मधुमागची माझ्या सख्या परी नैवेद्याची एक सवाटी आता दुधाची माझ्या गाठी नैवेद्याची एक सवाटी आता दुधाची माझ्या गाठी देव पूजेस्तव ही खोराटी देव पूजेस्तव ही खोराटी बाळगी अंगणी कशी तरी मधुमागची माझ्या सख्या परी तरुण तरुणीची सलज कुज कुज वृक्ष धरांचे गुड मधुर गुज तरुण तरुणीची सलज कुज कुज वृक्ष धरांचे गुड मधुर गुज संसाराचे मर्म हवे तुझ संसाराचे मर्म हवे तुझ मधु पिळण्या परी बळन करी मधुमागची माझ्या सख्या परी ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया जीव भीती हृदया ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया जीव भीती हृदया आता मधुते नाव सातया आता मधुते नाव सातया लागले नेत्र रे पैल तिरी मधुमागची माझ्या सख्या परी मधुखट सिरी कामी पडती घरी मधुमागची माझ्या सख्या परी पूर्वी कोणताही वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक कापणे बाहेर हॉटेलमध्ये जेवण करणे असे की आणि मेणबत्त्या फुकणे असा प्रकार नव्हता. त्या काळी संध्याकाळी औक्षण करणे काहीतरी गोडधोड खाऊ घालणे आणि आनंदात दिवस घालविणे अशा प्रकारचे वाढदिवस होत होते. आणि आमचाही वाढदिवस आमच्या पत्नीने असाच साजरा करत होता. तेव्हा एके दिवशी दरवर्षी मी तिला काहीतरी वाढदिवसाच्या दिवशी भेट द्यायचो. एक वर्षी तिला म्हणालो की बाबा दरवर्षी मी भेट देतो, यावर्षी तू मला काहीतरी भेट दे. तर काय हरकत दिली ती म्हटली. मग त्याशी मी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मला औक्षण केलं, गोड काय केलेलं गोड पदार्थ खायला दिलं आणि मग मी म्हणलं मला माझी भेट कुठे आहे म्हटलं मी. तर ती ताबडतोब घाईघाईने गेली, टेबलवर ठेवलेलं टेप रेकॉर्डवर बटन दाबली आणि हे गाणं ऐकविले. तुमको हमारी उम्र लग जा
हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। मुझे जो खुशी है तुम्हें क्या बताऊं, भला दिल की धड़कन को कैसे छिपाऊं। कहीं हो न जाऊं खुशी से मैं पागल, तुम्हें देख कर और भी मुस्कुराऊं। खुदा दिल जलों की नजर से बचाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। सितारों से ऊंचा हो रुतबा तुम्हारा, बनो तुम हर एक जिंदगी का सहारा। तुम्हें जिससे उल्फत हो मिल जाए तुमको, समझ लो हमारी दुआ का इशारा। मुकद्दर तुम्हारा सदा जगमगाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए। तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग। कभी जिंदगी में कोई गम न आए, अशा सदिच्छा देऊन ती स्वतः हसत आणि आम्हाला रडत ठेवून निघून गेली. असो, अशा रीतीने दोन सद्गुरूंची कृपा, आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांच्या सदिच्छा यामुळे मला विशेष आनंद होतो, विशेष समाधान प्राप्त होते. आणि या अंगत पंगत समूहामध्ये मी सामील झालो तेव्हापासून तर मला अजून जास्त आनंदात भर पडलेली आहे. कारण मला लहानपणापासून जुनी गाणी ऐकायचा खूप नाद आहे आणि ती माझी इच्छा या समूहावर अगदी परिपूर्ण होते. ही बाब फार उल्लेखनीय आहे. आणि त्यातल्या त्यात अजून विशेष म्हणजे जेव्हा अंगत पंगतमध्ये सादरीकरण करतात, म्हणजे सादरीकरण करताना डॉक्टर वृषालीताई केंद्रकर आणि डॉक्टर सुजाताताई पाटोदेकर यांचं निवेदन आणि संचलन इतकं सुरेख असते की कोणी माणूस अगदी भारावून जातो. म्हणजे त्यांची विचारांची मांडणी, संदर्भ आणि वाक्चातुर्य, वक्तृत्व ह्या सगळ्याच गोष्टी अगदी उल्लेखनीय असतात. आणि त्यांच्या प्रत्येक त्या निवेदनातून एक काव्यात्मक निवेदन असते. त्याने म्हणजे नुसते वृक्ष असं नसते माझ्यासारखं, ते अगदी काव्य म्हणजे काव्यमय असते. त्यामुळं मला ते विल्यम वर्ड्सवर्थचीच एक काव्याची व्याख्या केली मला आठवते. वर्ड्सवर्थ म्हणतो एखादा की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग दॅट इज पोएट्री. ही काव्याची जी व्याख्या त्यांनी केलेली आहे, जे उत्कट भावनांचा उद्रेक म्हणजे काव्य, ते मला या दोघींच्या निवेदनातून संचलनातून ओतप्रोत भरलेली दिसते. तर ही बाबसुद्धा मला खास विशेष उल्लेख कराविषयी वाटते. त्यानंतर आता अजूनही आमच्या अण्णासाहेबांचा विषयी अजून एक दोन गोष्टी सांगायच्या राहून गेल्या.
त्या म्हणजे अण्णासाहेबांचं माझ्यावर खरोखर अतिशय खूप प्रेम होतं, माया होती. सुरुवातीच्या काळात ते माझ्यावर थोडेसे माझ्या काही चुकामुळे रागावले, पण नंतर मात्र त्यांनी मला अक्षरशः इतकं थट्टा मजाक करत होते की मला म्हणजे इतर कोणाशी थोडं करत नव्हते, पण माझ्याशी थोडं जास्त करत होते. हे एवढं जरी असलं तरी मी त्यांच्याशी सलगीने वागत नव्हतो, काही सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याशी वागत होतो, कारण आदरयुक्त भीती होती. आणि त्यात म्हणजे काय, मी त्यांच्या हाताखाली संगीत शिकलो, पण म्हणजे मला खंत वाटते याची की मी सार्वजनिकरित्या कोणाला साथ केलं नाही, कोणते स्वतंत्र तबला वादन केलेलं नाही आहे. ते काही त्याला कारण पुष्कळ ते झालं नाही, ते हा भाग वेगळा. पण निदान माझ्या पुढच्या पिढ्यांना तरी या संगीताची आठवण राहावी किंवा मी संगीत शिकलो याची कुठेतरी जाणीव राहावी, म्हणजे कळावं म्हणून मी माझ्या मुलांची नावं तशी ठेवलेली आहेत की त्यांच्या नावांची आद्याक्षरी एकत्र केली तर ती संगीताची सरगम तयार होते. म्हणजे मला 3 मुलं आहेत, तिन्ही मुलांची नावं परिमळ, निषाद, सागर, म्हणजे प नि सा. त्यामुळं ही अशी एक सरगम तयार केलेली आहे. म्हणजे सादरीकरण आहे तरी या निमित्तानं तरी आठवण राहावी संगीताची, हाच एक उद्दिष्ट आम्ही आहे. त्यानंतर दुसरा एक प्रसंग असा आहे म्हणजे आमच्या अण्णासाहेबांचा, त्यांनी पलुसकर पुण्यतिथीच्या वेळेला ते रागसागर सादर करीत असत. रागसागर म्हणजे त्यांनी स्वतः केलेला दोहा होता, त्याच्यामध्ये त्या दोह्याच्या प्रत्येक शब्दामध्ये राग होता आणि त्या दोह्याचा अर्थही सुरेख होता. तो दोहा असा होता की यमन हमीर छाया परेशाम की, चहू देश में होय कल्याण, हर दरबार में नायकी. म्हणजे हे म्हणा यमन हमीर, हे म्हणा तू सर्वश्रेष्ठ आहेस. छाया परेशाम की, तुझ्यावर जर परमेश्वराची कृपा झाली तर सगळीकडे सगळ्या देशात तुझं कल्याण होईल. आणि प्रत्येक हर दरबार में नायकी, म्हणजे प्रत्येक दरबारात तुला नायकत्व प्राप्त होईल. हा झाला काव्याचा अर्थ. पण या प्रत्येक शब्दामध्ये रागही आहे. यमन हमीर, यमन राग आला, हमीर आला. छाया परेशाम की, छायानट राग आला. श्याम कल्याण राग आला. चौदेशमय होय कल्याण, देशकार राग आला. कल्याण म्हणजे शुद्ध कल्याण राग आला. हर दरबार म्हणजे दरबारी राग आला. आणि नायकी म्हणजे नायक हर दरबार में नायकी म्हणजे नायकी कानडा राग आला. असं म्हणजे त्यांची ती रागसागर दरवर्षी ते पलुसकर पुण्यतिथीच्या वेळी त्यांचा शेवटचा हा कार्यक्रम राहायचा. हा सुद्धा माझ्या अगदी नेहमी स्मरणात राहिला असा तो कार्यक्रम होता. आणि नंतर एकदा असं मी वर्गामध्ये तबल्याचे बोल वळीत बसलो होतो, धीर कत्तीट असे त्याचे बोल होते. तर मी वाजवण्याच्या तंद्रीत होतो, पण पाठीमागे आपले पेंटर झाडबुके आणि अण्णासाहेब येऊन उभं टाकले आणि मला त्याची काही कल्पना नाही. मी आपले वाजू लागलो. मग थोड्या वेळा लगेच पेंटर म्हणाले, का हो नानासाहेब, का वाजिता म्हणले. तर मी काही उत्तर देण्याच्या आतच अण्णासाहेब इतक्या तातडीनं म्हणाले की अहो नाही नानासाहेब म्हणजे त्यांचं डोकं फार विचित्र गमतीदार चालते म्हणे. त्यांचं आता लग्न ठरलं आहे, लग्नामध्ये काय हुंडा मिळणार, म्हणजे सासरा काय आहेर करणार आहे ते यांनी ते तबल्याच्या बोलातून दाखवलेत म्हणे. माझ्या काही लक्षातच आलं नाही. मग पेंटर म्हणले ते कसं काय. मी बघा म्हणे तुम्ही, मला ते बोल वाजवायला सांगितले, तेच बोल पुन्हा मी ती वाजवलो, धीर कत्तीट. पण त्याच लईमध्ये त्यांनी अण्णासाहेब म्हणू लागले, धीर कत्तीट म्हणजे की धोतरकोट टोपी. हां, म्हणजे हे त्यांना आहेर मिळणार हे सांगितले म्हणे. म्हणजे अशा प्रकारचा त्यांनी विनोद माझ्याशी करत होतो. त्यामुळे त्यावरती मी स्वतःला भाग्यवान होतो. संगीत मी शिकून सादरीकरण नाही झालं तरी गुरुची कृपा अशा प्रकारे लाभली, यात मला विशेष समाधान आहे. त्यानंतर अजून एक म्हणजे लग्नानंतर मी त्यांचं दर्शन घ्यायला गेलो आणि म्हणाले, काय ना साहेब, मग लग्न वगैरे झालं, मग तुमच्या पत्नीचं नाव काय म्हणले. मी आपलं सरळ सांगितलं शोभा म्हणून. अरे काय किती वृक्ष आणि अरसिक आहात म्हणे, काहीतरी रसिकता दाखवा की म्हणे. इतके दिवस तुम्ही संगीत शिकता, संगीताचं काही तुम्हाला हेच नाही आहे, म्हणजे असं कसं म्हणजे घेता, काहीतरी उखाणा घ्या की म्हणे. मग मी काय आता मला काही मी कधी उखाणा घेतला नव्हता. आता शेवटी आठवलं मी त्यांच्याच मनात त्यांचं स्मरण केलं आणि उखाणा आता ताबडतोब जोडला. म्हटला
तो उखाणा असा होता की धातेरी गिडनग धीरधीर गिडनग जलद गतीत होतो रेला. धातेरी गिडनग हे शब्द जर जलद गतीत वाजविले तर रेला तयार होतो. रेला म्हणजे तबला वादनाचा एक प्रकार आहे. म्हणजे कायदा, पेशकार, तुकडा, मुखडा, तिहाई, चक्रधार असे जे प्रकार तबला वादनाचे आहेत त्यामध्ये रेलासुद्धा एक प्रकार आहे. तर ते आणि त्या रेल्याची व्याख्या अशी आहे की असा एक बोल समूह की जो जलद गतीत वाजविला असता तो धारा प्रवाहाप्रमाणे वाटतो. म्हणजे धात्रीकडनं तिरतिरकडनं धात्रीकडनं तिरतिरकडनं हे जलद गतीत जर वाजविलं तर ते धारा प्रवाहासारखं वाटते. तर म्हणून तो खाना असा किंवा धातेरी गिडनक धीरधीर गिडनक जलद गतीत होतो रेला. शोभाशी विवाहबद्ध झाला अण्णासाहेबाचा चेला. पाहण्याचं वा 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 खुश झाले वगैरे आनंद झाला. ते तो हा एक प्रसंग म्हणजे माझ्या आठवणीत राहण्यासारखं आहे. अशा रीतीने माझे 2 तासाच्या वर तुम्ही माझं वृक्ष निवेदन अगदी शांतपणे आणि विशेष संयमानं ऐकलं ते. त्यामुळे तुमच्या संयमाची दाद द्यावी तेवढी कमी आहे. कारण इतक्या वेळा असं कोणी उठून जाते चुपचाप, तसं कोणी काही केलं नाही. तुम्ही सगळं बसून आहात. मला खूप म्हणजे त्यात समाधान आहे. पण याचा अर्थ माझा कार्यक्रम खरोखर छान झाला असं काही मला असं म्हणजे मला म्हणायचं नाही आहे. आणि तुम्हीसुद्धा असं माझा कार्यक्रम छान झाला म्हणण्यापेक्षा माझ्या निवेदनात किंवा सादरीकरणात ज्या काही चुका असतील त्या जर चुका दाखविल्या तर मला त्यात विशेष आनंद होईल. त्यामुळं आणि माझी कार्यक्रम सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या सदिच्छा राहू द्या आणि माझ्या कार्यक्रमातील चुका दाखवा, त्यात मला विशेष आनंद होईल. तेव्हा ह्या गोष्टीचा आता पुन्हा पुन्हा उल्लेख करणं इष्ट नाही. आणि एक गोष्ट राहून गेली की याच्यामध्ये मधुकररावचं नाव घेतलं, माणिकरावचं नाव घेतलं. मधुकरराव, माणिकराव आणि उमेशराव या त्रिकुटांच्या मेहनतीमुळं हा आपला समूह उभा आहे, व्यवस्थित चालतो आहे. आणि त्याचबरोबर कुणाल यंदेसुद्धा हे एक्सपर्ट टेक्निशियन आहेत. म्हणजे जे त्यांना या शूटिंग, रेकॉर्डिंग याचं तंत्रज्ञान इतकं त्यांना अवगत आहे की नाही, ते त्यांचेसुद्धा विशेष आभार मानावे लागतात. तर अशा यांच्यामुळे हा अंगत पंगत समूह आपला व्यवस्थित चालला आहे. रसिक हो, आता मी शेवटचं गीत सादर करीत आहे. हे गीत मेरी सूरत तेरी आँखें या चित्रपटातील असून या चित्रपटाचे गीतकार शैलेंद्र आहेत, संगीतकार SD बर्मन आहेत आणि गायक मोहम्मद रफी आहेत. हे राग भैरवीमध्ये हे गाणं आहे. तर ह्या गाण्याची थोडी पार्श्वभूमी अशी की ह्या गाण्यामध्ये मगन तिकता धिगी धिगी हे शब्द उच्चारल्यानंतर तबल्यातून डग्यातून जो आवाज येतो तो आवाज ऐकण्यासाठी मी मुद्दाम हा चित्रपट पाहिला. पण चित्रपट एकंदरीत सगळ्यात दृष्टीने सर्वांग परिपूर्ण असा चांगला होता चित्रपट. तो कहाणी चांगली होती, गाणी चांगली होती, सगळं चांगलं होतं. तर ह्या गाण्यासाठी तबला जगप्रसिद्ध तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचा तबला होतो. तर त्या सामता प्रसाद त्या जगप्रसिद्ध तबलावादकाला सुद्धा म्हणजे पाहायची इच्छा होती. आणि ती इच्छा आमच्या अण्णासाहेबांनी 1969मध्ये एक अखिल भारतीय संगीत संमेलन घेतलं होतं पलुसकर म्हणून, अखिल गांधर्व महाविद्यालयाचं. तर त्या कार्यक्रमामध्ये पंडित सामता प्रसाद यांना बोलावलं होतं. त्यांचं एक स्वतंत्र सोलोवादन होतं त्या कार्यक्रमामध्ये आणि एका नृत्याला साथ होती आणि सतरंगीला साथ होती. तर ज्या दिवशी त्यांचं सोलोवादन होतं स्वतंत्र, त्या दिवशी ते त्यांच्या रेस्ट हाऊसमध्ये आपल्या शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांना राहायला जागा दिली होती. आणि आम्ही दुपारी 2-3च्या वेळेस 3-4च्या वेळेस मी आणि आमचे मित्र दासा काटे तिथे गेलो होतो. दासा काटे म्हणजे ते सुद्धा आमच्या संगीत वर्गबंधूच आहेत. ते सुद्धा आमचे ते उत्कृष्ट तबलचे आहेत आणि त्यांनी विशारद परीक्षा पास केलेली आहेत आणि ते सध्या उमरीला असतात. तर आम्ही दोघं तिकडे गेलो. तर म्हणजे कसं काय त्याला पाहून तर काय त्यांचा त्या रियाज चालू होता दार बंद करून. आम्ही त्या दारापाशी गेल्यानंतर तिथं पहारेकरी म्हणाले की अहो साहब अंदर मत जाओ, क्या पूरा सुबह 12 बजे 9-10 बजे सुरू किया, दर पूरा धिंगाणा करा, तुझे हे नाही हम सरदर्दी हो रही म्हणले. अरे बापरे म्हणलं, म्हणजे हे काय म्हणे, हे जर आम्हाला माहीत असलं असतं तर आम्ही सकाळपासून बसलो असतो म्हणलो ऐकायला. पण इथे काही सगळे संगीतातला औरंगजेबच हा ग्रस्त आहे म्हणलो. आणि त्याला काय म्हणलो, शेवटी त्याला म्हटलं की
मी मनात म्हणलं की ते मला ते विद्याधर गोखलेची ती ते उद्या त्यांचा एक शेर आठवला, कद्रदारों की तबीयत का अजीब रंग है आज, बुलबुलों की हई हसरत की वे उल्लू न बने, तसा प्रकारचा आहे. आणि शेवटी मनात म्हणालं की गधों को जाफरान की क्या कद्र, त्या असं मनात म्हणालं. शेवटी आम्ही मध्ये गेलो तर त्याचा रियाज चालूच होता. आम्हाला पाहता की त्यांनी तबला वाजून थांबिलं. हां अण्णासाहेब शिष्य आहे काय म्हणले. हो म्हणलं. मला बसायला सांगितलं. बसल्यानंतर मग त्यांनी काय आमची परीक्षा म्हणून घेतलं की काय माहिती, पण त्यांनी म्हणले मला पंचम सवारी 15 मात्राचा एक ताल आहे, तो मला वाजवायचा आहे, तुम्ही ठेका धरा, ताल धरा हातावर. तर ठीक आहे म्हणलं. मी तोंडाने बोल म्हणलो नाही, दासाकट्टे हातावर ताल धरले. ते तो म्हणजे तो ताल थोडासा 15 मात्राचा असून अवघड ताल आहे तो. म्हणजे पहिल्या 3 मात्रामध्ये पहिल्या 3 बोलामध्ये 2च मात्रा आहेत, आणि पहिल्या 3 मात्रामध्ये 2 बोल आहेत. धिनत धाड हे 3 ज्या मात्रा आहेत त्यामुळे बोल 2च आहेत, धिनत धाड. पण ते 3 मात्रात बसवायचे आणि ते पूर्ण तालात ते वाजवणार होते. धिनत धाड धा दिन दिन धा ती कतुना तिरकट तुना कत्ता धी ना धा, असं ते 15 मात्राचा ताल होता. तो आम्ही वाजविला. त्यांनी छान म्हटले, बरं आहे म्हटले. मग हे सगळं त्यांचं वादन झाल्यानंतर त्यांनी अर्धा किलो पिठाचा पोळा त्यातला एक आम्हाला खायला दिला, आणि बाकी अर्धा किलो पिढी स्वतः एकटी खाल्ली आणि अर्धा लिटर दूध पिलं, असे त्यांचं खाद्य होते ते. तर असे ते पंडित सामताराव साहेब होते, त्यांना आम्हाला पाहण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, बदरा घिर आए रुत है भिगी भिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, टिकदा धिगी धिगी टिकदा. कोयलिया कहीं दूर पपिया पुकारे, झूला झूले सखियां के घर आजा बालम हमारे. फिर आए बदरा घिर आए रुत है बिगी बिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा, नाचे रे मन मोरा रे, नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, टिकदा धिगी धिगी टिकदा. रुक जाए ये शाम आज ढलने न पाए, टूटे न ये सपना कोई अब मुझे न जगाए. घिर आए बजरा घिर आए रुत है बिगी बिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा, नाचे मन मोरा रे, नाचे मन मोरा मगन टिकदा धिगी धिगी, टिकदा धिगी धिगी टिकदा.
छुप ऐसे में, छुप छुप ऐसे में कोई मधुर गीत गाए। गीतों के बहाने छुपी बात होठों पे आए। घिर आए बजरा घिर आए, रुत है बिगी बिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा, नाचे मन मोरा नाचे मन मोरा मगन टिकदा, धिगी धिगी टिकदा, धिगी धिगी टिकदा। नाचे मन मोरा मगन टिकदा, धिगी धिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा, धिगी धिगी। आ नाचे मन मोरा मगन टिकदा, धिगी धिगी, नाचे मन मोरा मगन टिकदा, धिगी धिगी टिकदा, धिगी धिगी टिकदा, धिगी धिगी।